वजन कमी करण्यासाठी लहान लहान टिप्स सांगतो. 18 मे सकाळी उठल्यापासून तुम्हाला जे काही खाणं जेवायचं आहे खायचं आहे ते घरातलंच खावा. त्याच्यामध्ये प्रोटीनयुक्त फायबरयुक्त आहार पाहिजेच. पाणी दिवसभरामध्ये किमान 2.5 ते 3 लिटर प्यायचं आहे. आणि दर 1 तासानंतर किमान 1 मिनिटं बसलेली जागा सोडा. लहान लहान हालचाली करा, लहान लहान ॲक्टिव्हिटी करा. सकाळी संध्याकाळी जसा वेळ मिळेल तसं 10 मिनिटं 20 मिनिटं 25 मिनिटं 30 मिनिटं जेवढा शक्य आहे तेवढा वेळ व्यायाम चांगला करा. आणि नंतर दर 1 तासानंतर 1 मिनिटाचा वापर करून लहान लहान हालचाली करा. तर ह्याच्यामुळे काय होणार, तुमचे कॅलरीज बर्न व्हायला चालू होणार आहे. वजन कमी करण्यासाठी कोणतेही प्रोडक्ट खायची गरज नाही किंवा कुठलेही औषध खायची गरज नाही. आपण किती कॅलरीज खातो आणि त्या कॅलरीजमधून प्रोटीन आणि फायबर किती घेतो हा बॅलन्स तुम्हाला समजला घरच्या आहारातून की तुम्हाला कुठलंही औषध वगैरे प्रोडक्ट घ्यायला लागत नाही. तुम्ही जे काय खाताय प्रोटीन कमी पडत असेल तर फक्त बाहेरचं व्हे प्रोटीन त्याचा वापर करू शकता. पण उपाशी राहून घरातलं जेवण बंद करून तसं करू नका. रात्रीचं जेवण संध्याकाळी 7च्या आत करण्याचा प्रयत्न करा. शक्य असेल तर सगळ्यांनीच केलं पाहिजे असं नाही. तुम्ही येताय घरात 8, 9, 10 वाजता आणि त्यावेळेला मी 7 वाजता जेवा म्हणत नाही. आल्यानंतर जेव्हा फक्त प्रोटीनयुक्त फायबरयुक्त हलका आहार घ्यायचा आहे. जेवण झाल्यावर लगेच मात्र झोपायचं नाही. शतपावली पण करायचे. आणखीन जेवढा वेळ चांगल्या हालचाली होतील दिवसभरात त्या हालचालीकडे लक्ष द्या. 100% रिझल्ट येतोय. व्यायामाला कारणं सांगायचे आहेत. व्यायामाला सुरुवात करा.